फोल्डर बनवू आपण इमेज अपलोड म्हणून आणि त्याला करू आपण CMD. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो इन्स्टॉलेशन करतो. मग पहिल्यांदा काय करू आपण इन्स्टॉलेशन करू. इन्स्टॉलेशन साठी कमांड काय आहे npm i पहिलं काय एक्सप्रेस नंतर EGS नंतर MySQL अजून काय बॉडी डॅश पार्सर आणि एक आपण नवीन शिकलो कोणती UT पॅकेजला काय केलं इन्स्टॉलेशन करून घेतलं. झाले इन्स्टॉल. यानंतर आपण काय करू कोड प्रेस डॉट ठीक आहे. याने काय झालं आपलं VS कोड ओपन झालं. यानंतर आपली पहिली स्टेप काय राहते की एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपण काय करतो की जे आपला फोल्डर आहे फोल्डरमध्ये एक इंडेक्स फाईल बनवतो index.js ठीक आहे. आणि यानंतर आपण काय करतो जे आपण इन्स्टॉलेशन करून घेतले त्याला आपण रिक्वायर्ड करतो. मग पहिलं काय की कॉन्स्ट एक्सप्रेस घेतलं होतं. मग एक्सप्रेसला आपण काय करणार रिक्वायर करून घेणार. मग एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेस केलं. मग दुसरं काय आहे की बॉडी पार्सल. मग बॉडी पार्सलला आपण काय करणार रिक्वायर करणार बॉडी पार्सल इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये काय बॉडी डॅश पार्सल ठीक आहे. मग यानंतर आपल्याला काय बनायचे एक सर्व्हर बनवायचे. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपण काय करतो ते ऍप नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्याला एक्सप्रेस पास केलं आणि राऊंड ब्रॅकेट दिले ठीक आहे. मग यानंतर आपल्याला काय करायचे की एक पोर्ट नंबर द्यायचा. मग पोर्ट नंबर ऍप डॉट लिसन केलं आणि त्यामध्ये एक पोर्ट नंबर पास केला ठीक आहे. इतर केलं. मग आपण जे काही बॉडी पार्सल रिक्वायर्ड केले त्यासाठी आपल्याला एक मिडलवेअर राईट करतो आपण. मग ती मिडलवेअर काय की ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेल कोलन ट्रू करतो ठीक आहे. ही कशाची मिडलवेअर झाली की बॉडी पार्सलची मिडलवेअर झाली आहे ना. जे आपण बॉडी पार्सल काय केले रिक्वायर्ड केले त्यासाठी ते आपल्याला यूज करण्यासाठी आपण काय केले की एक बॉडी पार्सलची URL राईट केली ओके. मग यानंतर आपण काय करतो ते URL बनवतो. कोणती पहिली URL कोणती राहते स्लॅशची. मग त्यासाठी ऍप डॉट गेट केलं राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड त्यामध्ये स्लॅश कॉमा देऊन काय केलं एक फंक्शन राईट केलं. मग फंक्शन मध्ये पहिलं राहतं रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहतं रिस्पॉन्स राहतो ठीक आहे. जे आपण सर्व बनवले स्लॅशला कोणती फाईल रेंडर करणार आपण होम करणार. मग रिस्पॉन्स डॉट रेंडर करणार ठीक आहे. जेव्हा फाईल दाखवायची तेव्हा आपण काय करणार रेंडर करणार. मग होम डॉट EGS घेतलं ठीक आहे. मग ही फाईल कुठे राहील आपली व्ह्यूज मध्ये. जेवढ्या काही EGS फाईल असतील ते कुठे राहतील व्ह्यूज फोल्डर मध्ये राहतील. म्हणजे कोणती बी व्ह्यूज फोल्डर आली EGS फाईल आली की ती कुठे राहील व्ह्यूज फोल्डर मध्ये. आपण फाईल बनवली फाईलला एक टायटल काय देऊ वेलकम देऊ ठीक आहे. ठीक आहे डमी ठेवू ठीक आहे. सध्या याला काय करू आपला जो प्रोग्राम आहे त्याला नोडिमॉन करू रन करून घेऊ. नोडिमॉन केलं झाला एक्झिक्यूट. मग आउटपुट पेजला गेलो आपण ह्याला काय करणार लोकलहोस्ट 1000 केलं ठीक आहे. आपण काय राईट केलं नाही म्हणून होम म्हणजे काय राईट नाही आलं ठीक आहे. त्याला आपण काय करू वेलकम केलं आउटपुट पेजला गेलो आपण आणि ह्याला काय केलं रिफ्रेश केलं आलं आउटपुट आपलं ठीक आहे. तर आपल्याला आज पॉईंट कोणता पाहिजे आहे की अपलोड म्हणजे आपल्याला इमेज अपलोड करायची ठीक आहे. तर इमेज अपलोड करण्याआधी आपण काय करू एक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ ठीक आहे. तर आपण काय करतो एक फॉर्म घेतो है ना. फॉर्म मध्ये ऍक्शन देतो काय देतो स्लॅश सेव्ह देतो. नेक्स्ट काय देतो आपण की मेथड देतो. मग हे स्लॅश ऍक्शन काय काम करतं की जे काही URL आहे म्हणजे डेटा जो फॉर्म मधला डेटा आहे तो कोणत्या URL ला न्यायचा ठीक आहे ना. मग आपण URL कुठं बनवतो इंडेक्स फाईल मध्ये काय बनवतो आपण URL बनवतो. एक्झाम्पल काय केले की ऍप डॉट गेट आपण स्लॅशची काय बनवली URL बनवली ठीक आहे ना. मग हा फॉर्म काय करतो जे ऍक्शन आपण फॉर्म मध्ये राईट करतो तो फॉर्म काय करतो की स्लॅश ऍक्शन म्हणजे
कोणत्याही URL ला डेटा न्यायचा, म्हणजे जो काय फॉर्म मधला डेटा आहे तो कोणत्याही URL ला न्यायचा. ठीक आहे. मग ऍक्शन मध्ये आपण ते राईट करतो. मग स्लॅश सेव्ह दिलंय, मग डेटा कोणत्या URL ला जाणार, स्लॅश सेव्ह ला जाणार URL ला. ठीक आहे. आणि स्लॅश सेव्ह आपण कुठं बनवा, इंडेक्स फाईल मध्ये बनणार. ठीक आहे. हे काय झालं, ऍक्शनचं काम झालं की URL ला डेटा नेतो. ठीक आहे. कुठे न्यायचा. मग हे मेथड काय काम करतं, मेथड काय करतं की कोणत्या प्रकारे डेटा न्यायचा. जसं की आपण एखाद्या गावी जायचं असलं तर काय करतो, त्यांना टाईप राहते, आपण बाईकने जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो किंवा कारने जाऊ शकतो. ठीक आहे ना. मग मेथड काय करतं की तुला डेटा कसा न्यायचा आहे, एक गेटवे म्हणजे गेटवेने जाऊ शकतो किंवा पोस्ट वेने जाऊ शकतो. आणि तिसरं एक शिकलो आपण कोणतं, पॅरामीटर थ्रू. ठीक आहे. मग मेथड काय करते, कोणत्या प्रकारे डेटा न्यायचा आहे, म्हणजे तू कशाने डेटा नेणार. ठीक आहे. मेथड फॉर्मचं एवढं क्लिअर आहे ना सगळं. ओके. मग आपण काय करू की जे होम पेज बनवले त्यात एक फॉर्म घेणार, फॉर्मला ऍक्शन देणार आपण सेव्ह, आणि मेथड कोणती देणार, पोस्ट देऊ. ठीक आहे. त्यात आपण काय करू, एक एंटर बुक टायटल घेऊ किंवा टायटल घेऊ, ब्लॉक घेऊ. ठीक आहे. एंटर ब्लॉक टायटल. ठीक आहे. आणि टायटल साठी एक इनपुट घेऊ, इनपुटला टाईप दिला टेक्स्ट. ठीक आहे. आणि नेम देऊ आपण टायटल देऊ. ठीक आहे. टायटल दिलं, ह्याला आपण BR राईट करू. आणि दुसरं काय घ्यायचं की ब्लॉकचं इमेज घ्यायची आपल्याला. ठीक आहे. मग इमेज घेण्यासाठी काय करणार, सिलेक्ट युअर ठीक आहे, सिलेक्ट युअर इमेज केली, इमेज टाईप करू. ठीक आहे. आणि इमेज आपण कशात घेतो, ती इनपुट. मग आपल्याला जेव्हा बी इमेज घ्यायची तेव्हा आपण इनपुटला टाईप कोणता देणार, कोणता देणार. आपण जेव्हा बी टेक्स्ट घ्यायचा असतो तर काय करतो, टेक्स्ट राईट करतो. त्यातनं नंबर घ्यायचे असेल तर काय आपण टाईप कोणता देतो, नंबर देतो. मग आपल्याला आज काय करायची की आपल्याला इमेज घ्यायची, मग इमेज साठी आपण टाईप कोणतं देणार, फाईल टाईप देणार. ठीक आहे. आणि जो आपण काय इमेजला इनपुट घेतलाय त्याला एक नेम देऊ आपण, नेम दिलं इमेज. ठीक आहे. याला BR दिला आणि एक बटन घेतलं, बटनला दिलं नाव सेव्ह. ठीक आहे. आणि जेव्हा बी आपल्या फॉर्म मध्ये काय आपल्याला काय करायचं, फॉर्म मध्ये इमेज किंवा PDF असेल किंवा व्हिडिओ वगैरे आपल्याला काय अपलोड करायचे असेल, काय की तुम्ही इमेज अपलोड करतात किंवा .PDF असू शकते. ठीक आहे ना. तेव्हा काय करायचं की फॉर्मला एक टाईप द्यायचा, कोणता, NC टाईप. कोणता द्यायचा, NC टाईप द्यायचा. आणि NC टाईप मध्ये काय करायचं, मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म डेटा राईट करायचं. ठीक आहे ना. जेव्हा मी फॉर्म मध्ये काय असेल की इमेज किंवा PDF असेल, तुमची वर्ड फाईल असेल, म्हणजे फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं, डेटा पास करायचा असेल, म्हणजे इमेज अपलोड करायची असेल तर कंपल्सरी काय यूज करणार आपण, NC टाईप यूज करणार. काय करणार, NC टाईप करणार. जसं की काय करतं, ऍक्शन काय करतं की डेटा कुठे न्यायचा ह्याचं काम करतं. ठीक आहे. मेथड काय करतं की कोणत्या प्रकारे काय करायचं, डेटा न्यायचा आहे ते काम करतं. ओके. मग आपल्याला करायचंय काय की इमेज न्यायची. मग जेव्हा बी इमेज न्यायची असेल तर आपण फॉर्म मध्ये काय देणार, NC टाईप देणार. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि इम्पॉर्टंट आहे, आपण NC टाईप नाही दिलं तर फॉर्म मध्ये इमेज आपली जाणार नाही. ठीक आहे. मग आपला काय झालं, फॉर्म क्रिएट झालाय. आउटपुट पेजला जाऊ आपण, याला केलं रिफ्रेश केलं, आलंय. एंटर ब्लॉक. ठीक आहे. एंटर चुकलं का, एंटर केलं. आपण टायटल दिलं ABC दिलं मी, आणि एक इमेज घेतली. इमेज कुठे डाउनलोड केली, डाउनलोड्स मध्ये असेल, किंवा सपोज माझ्याकडे हा इमेज, ती इमेज मी काय केली, सिलेक्ट केली आणि काय केलं, सेव्ह केलं. मग जो काय डेटा फॉर्म मध्ये होता तो कुठे गेला, स्लॅश होमला गेला. मग आपण स्लॅश होमची काय होणार, URL बनवून घेऊ. कुठे बनवणार URL आपण, की इंडेक्स फाईल मध्ये. मग ऍप डॉट कोणते, पोस्ट राहणार. जेव्हा बी डेटा येतोय तेव्हा काय करणार आपण, पोस्ट घेणार. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश सेव्ह घेतलं, कॉमा देऊन फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये पहिलं रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स.
आणि जो काही डेटा भेटतो तो आपल्याला कशात भेटतो, डेटा कशात येतो, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतो. ठीक आहे. मग आउटपुट पेजला गेलो मी, काय म्हणताय, रिक्वेस्ट डॉट सेंड इज नॉट फंक्शन, पण रिक्वेस्ट केलंय इथं दिस फॉल्स आहे. याला केलं रिफ्रेश, आलाय डेटा, डेटा नाही आला की कारण काय की त्यात इमेज आहे, इमेज आपल्याला रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येत नाही. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचे की इमेज ऍक्सेस करायची. ठीक आहे. मग इमेज ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करणार की आपल्याला काय करायचे, आपला जो कोड आहे फॉर्म मधून काय करायची, इमेज घ्यायची. फॉर्म तर इमेज पाठवतोय, पण आपल्याला जी इंडेक्स फाईल आहे, इंडेक्स फाईल मध्ये काय करायचं, आपल्याला इमेज कॅच करायची. मग त्यासाठी आपल्याला एक पॅकेज लागतं. मग ते पॅकेजचं नाव काय आहे, npm install express dash file upload. ठीक आहे. हे पॅकेज आपल्याला काय लागणार आहे, इन्स्टॉल करायला लागणार आहे. मग याला कॉपी केलं, आपण सीएमडी मध्ये जाणार पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी. जे काही आपलं सर्व स्टार्ट होतं त्याला केलं स्टॉप आणि क्लिअर केलं. ठीक आहे. आणि आपल्याला इन्स्टॉल करायची काय, npm install express dash file upload. या पॅकेजला करू आपण इन्स्टॉल. पॅकेज झालं इन्स्टॉल, जे आपला प्रोग्राम होता त्याला रन करून ठेवू. आता पॅकेज आपण काय केलं, इन्स्टॉल केलंय. मग पॅकेज आपल्याला यूज करायचंय. यूज करण्यासाठी आपण सिंपली काय करणार की पॅकेजला एकदा रिक्वायर्ड करून घेऊ, एक अपलोडचा व्हेरिएबल घेतला आणि जे काही पॅकेज आपण इन्स्टॉल केले, कोणतं केले आपण, ते फाईल अपलोडचं, मग त्याला काय करू आपण, रिक्वायर करून घेऊ. राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये फाईल अपलोड एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड, याला काय केलं आपण, रिक्वायर करून घेतलं. ठीक आहे. मग जसं की आपण बॉडी पार्सल रिक्वायर केले, त्याची एक यूज करण्यासाठी एक मिडलवेअर राईट केली, बरोबर. मग जसं तसंच आपल्याला काय करायची, एक आपण अपलोड काय केले ते रिक्वायर्ड केले, मग त्याला त्याची एक यूज करण्यासाठी एक त्याची एक मिडलवेअर आहे. मग त्याची मिडलवेअर काय आहे, कशी की ऍप डॉट यूज, आणि जे काय आपण अपलोड काय केले एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले, त्याला सिंपल याला फंक्शन म्हणून राईट करायचं. झाली अपलोडची मिडलवेअर. ठीक आहे ना. आपल्याला जो बॉडी पार्सलची मिडलवेअर दिली, त्या मिडलवेअरने काय होतं की जो काय डेटा भेटतो आपल्याला, म्हणजे गेट होतो, तो कशात येतो डेटा, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतो. आणि सेम तसंच मग आपण जे फाईल अपलोडचं घेतलंय, त्या अपलोड मध्ये डेटा कसा येतो, म्हणजे जे काही इमेज असतील, जेवढ्या काही इमेज असेल ते कशात येते, आपल्याला डेटा नाही म्हणता येईल, इमेज म्हणता येईल. ठीक आहे. इमेज गेट कशात होतात, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये अपलोड होतात. कशात येतात आपल्याला, जेवढ्या काही इमेज आहेत, म्हणजे जेवढा काही टेक्स्ट आहे, टेक्स्ट कशात भेटतो आपल्याला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये भेटतो. ठीक आहे. आणि जे काही इमेज असतील ते इमेज कशात भेटतात आपल्याला, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये भेटतात. ओके. मग आपण एकदा टेक्स्ट आउटपुट पेजला गेलो, फॉर्मला नेम दिलं, टायटल दिलं आणि हे दिलं. सर्वर एकदा स्टार्ट करू आपण, रिस्टार्ट. कोणतं, नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. मग आपण काय केलं, याला रिफ्रेश केलं, एक टायटल देऊ आपण. टायटल दिलं ABC दिलं मी, आणि एक इमेज घेतली, आणि सेव्ह केलं. काय भेटलं आपल्याला, फक्त टायटल भेटलं. म्हणजे काय केलं आपण, रिक्वेस्ट डॉट बॉडी केलं इंडेक्स मध्ये. बघू शकतात आपण इंडेक्स मध्ये गेलो तर काय केलं आपण, रिक्वेस्ट डॉट बॉडी केले. म्हणजे आपल्याला जो काय टेक्स्ट आहे तो कशात भेटतो आपल्याला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये भेटतो. आणि जे काही इमेज आहे ते कशात भेटते आपल्याला. ठीक आहे. मग आपण इथे जे बॉडी आहे, रिक्वेस्ट डॉट बॉडी केलंय, तिथं आपण रिक्वेस्ट डॉट फाईल करून पाहू की आपली इमेज येते का. ठीक आहे. मी काय केलं, रिक्वेस्ट डॉट फाईल केलंय. मग आउटपुट पेजला गेलो, याला केलं आपण रिफ्रेश करू एकदा, एक टायटल दिलं आणि एक इमेज घेतली. इमेजला सिलेक्ट केलं आणि काय केलं आपण, सेव्ह केलं. भेटली इमेज, भेटली नाही, त्याचं नाव आपण काय केलं, इनपुट मध्ये एक नेम दिलं ना आपण, ते नेम भेटलं. आणि त्याचं काय जे ओल्डेस्ट नेम आहे, म्हणजे आपण जी फाईल आपली
माझ्या पीसी मध्ये होते, त्या पीसी मधल्या फाईलचं काय भेटले आपल्याला, नेम भेटले. आणि जी काही इमेज आहे आपल्याला इमेज काय कोणत्या फॉर्मॅट मध्ये भेटले, नंबर फॉर्मॅट मध्ये भेटले ना. बघू शकता किती स्क्रोल केलं तर ते भरपूर मोठी इमेज आहे. ठीक आहे ना. तुम्ही बायनरी फॉर्मॅट बघू शकता ना, 0101. त्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला नंबर फॉर्मॅट मध्ये काय भेटले, आपल्याला इमेज भेटली. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय की जी इमेज, आता इमेज तर भेटते आपल्याला कुठे, रिक्वेस्ट डॉट फाईल मध्ये. मग ती जी काही इमेज भेटते आपल्याला, ते काय करायचे, आपल्याला एका जागेवर स्टोअर करायची. ठीक आहे ना. मग आपल्याला स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो, जसं की व्ह्यूज फोल्डर काय करतो, विजेस फाईल काय करतो, स्टोअर करतो. ठीक आहे. थोडं इकडे सांगतो हा. जी काही व्ह्यूज फोल्डर आहे त्यात आपण काय राईट करतो, सगळे कोण काय राहतं आपलं त्यात, EJS फाईल राहतात. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय की फोटो स्टोअर करायचे. ठीक आहे ना. म्हणजे फोटो काय करायचे, जसं की EJS फाईल काय करते, EJS म्हणजे व्ह्यूज फोल्डर काय करते, EJS फाईल स्टोअर करते. मग तसंच एक काय आहे की एक पब्लिक फोल्डर आहे. ठीक आहे. पब्लिक फोल्डर काय करतो की त्यामध्ये आपण CSS लिहू शकतो, परत त्यानंतर JS लिहू शकतो, आणि तिसरं म्हणजे एक इमेज लिहू शकतो, म्हणजे इमेज स्टोअर करू शकतो. म्हणजे जसं की व्ह्यूज फोल्डर मध्ये आपल्या EJS फाईल राहतात, तसंच पब्लिक फोल्डर मध्ये काय राहतं, CSS फाईल राहतात, जावास्क्रिप्टच्या फाईल राहतात, आणि तिसरं एक राहतं इमेज राहतात. ठीक आहे ना. मग काय करू आपण की आपल्याला काय करायचंय की जो काय इमेज येते ती इमेज काय करायची, पब्लिक फाईल मध्ये स्टोअर करायची. मग पहिलं काय करू आपण, एक पब्लिक फोल्डर बनवून घेणार. पब्लिक काय केलं, फोल्डर घेतला. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं की ते असं काहीतरी राईट करायचंय. आता जी इमेज भेटते, इमेजला नाव द्यायला लागेल, एक युनिक नाव द्यायला लागेल ना, की आपण मी करतोय अपलोड, की सगळ्यांचा सेम नेम होईल. सगळ्या असं आपल्याला असं राईट करायचे की सगळ्या इमेजला वेगळं नेम आलं पाहिजे. ठीक आहे ना. मग आपण काय करणार, एक वेगळं नेम देण्यासाठी एक काहीतरी राईट करणार. मग कसं, एक व्हेरिएबल घेतला, त्याला देऊ आपण फाईल नेम दिला सिंपली. ठीक आहे. मग मला काय करायचं, एक युनिक नेम द्यायचंय. मग युनिक नेम देण्यासाठी मी काय केलं, एक जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे हे डेट डॉट नाव. हे काय करतं की आपल्याला दिवसाची जी डे आहे, डेचं काय करतं, मिनी सेकंड मध्ये आपल्याला काहीतरी प्रोव्हाइड करतं, काही नंबर प्रोव्हाइड करतं. मग इथे फंक्शन राईट केलं, फंक्शन मध्ये मी काय केलं, प्लस केलं. जे काय आपल्याला रिक्वेस्ट डॉट फाईल मध्ये नाव येतंय, काय कशात नाव येतंय, इमेज. आपण इनपुट टाईप मध्ये इमेज दिले ना, मग त्याला काय सांगितलंय की जे रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये इमेज नाव येतंय आणि त्यातलं ते फाईलचं नाव. बरं, हे आपण काय करतो तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पहिले हे एक्सप्लेन करतो. आपल्याला फाईलला काय करायची, एक युनिक नाव द्यायचंय. त्यासाठी आपण काय केली, ही लाईन राईट केली. आता ही लाईन काय करते की जे रिक्वेस्ट डॉट फाईल आहे, म्हणजे आपल्याला काय, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मधली एक इमेज आहे, म्हणजे आपलं ओल्डेस्ट नेम. तर आपण ह्यात गेलो, आपल्या रिक्वेस्ट डॉट फाईल मध्ये एक ओल्ड नेम भेटतं ना आपल्याला. ठीक आहे ना. ती ओल्ड नेम काय कर, तू ओल्ड नेम घे. म्हणजे आपण जे राईट केलंय ते आपल्याला काय प्रोव्हाइड करणार, ती फाईलचं ओल्ड नेम प्रोव्हाइड करणार. ठीक आहे ना. आणि जे आपण हे डेट डॉट फंक्शन राईट केलंय ते आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, तुम्हाला आता सांगितलं की जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे, ते काय करतं आपल्याला प्रोव्हाइड, दिवसाचं काय, जे आपला दिवस आहे, सध्याचा टाइम आहे, ते मिनी सेकंड मध्ये आपल्याला प्रोव्हाइड करतं. मिनी सेकंड म्हणजे आपल्याला असे काहीतरी नंबर देणार. ठीक आहे. समजलं नाही, जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे की आपल्याला काय करतं, जे दिवसाचं सेकंड आहे ते प्रोव्हाइड करतं, असे काहीतरी नंबर्स मध्ये आपल्याला देणार. आणि ते नंबर काय होणार, प्रत्येक सेकंदाला चेंज होत चालणार. त्यामुळे आपल्याला काय होईल की सगळ्या फाईलचं नाव वेगवेगळं देण्यासाठी मदत करेल. मग हे प्लसचं चिन्ह दिले, प्लसचं चिन्ह काय करतं, ऍडिशन करतं का, कॉन्कॅटिनेशन करतं. ठीक आहे. मग कॉन्कॅटिनेशन केलं आपल्याला फायनल आउटपुट काय भेटतं, फायनल काय भेटणार आपल्याला की पहिलं हे नंबर भेटणार, कारण आपण डेट आधी लिहिलंय. ठीक आहे. आणि त्यानंतर कॉन्कॅटिनेशन होऊन काय होणार, ही त्यासमोर म्हणजे आपल्या फाईलचं नाव असं युनिक काहीतरी नाव होईल. मग दुसरी इमेज अपलोड केली, हे नंबर चेंज होईल. बरोबर ना. समजलं नाही तर आपण हे काय राईट केलंय, आपण एकदा याला कन्सोल करून पाहूया, म्हणजे सेंड करून चेक करू. मग आपण सेंड काय करणार, फाईल नेम सेंड केलं
आणि याला काय केलं, आउटपुट पेजला गेलो आणि याला मी रिफ्रेश केलं, भेटलंय समोर काहीतरी नंबर भेटले आणि जे आपलं फाईलचं नाव होतं ते नाव भेटलंय, लोकलला जे नाव होतं .png. ओके ना. आता हे नंबर काय आहे ध्यानात ठेवा तुम्ही, नंबर लास्ट काय नंबर 5655. ठीक आहे. आपण काय करू, दुसरी इमेज अपलोड करू. म्हणजे मी तीच इमेज घेतली, नाव तेच राहील, फक्त तो नंबर चेंज होईल. झालाय नंबर चेंज, झालाय ना. म्हणजे एक आपल्या युनिक नाव देण्यासाठी काय झालं, मदत झाली. कशामुळे, की जावास्क्रिप्टच्या फंक्शनमुळे, कोणतं डेट डॉट नावमुळे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय झाले, की इमेजला आपण एक युनिक नाव दिलंय. मग आपल्याला याला दुसरं सांगायचे की जी काही इमेज येईल ती पब्लिक फोल्डरमध्ये ते टाकू, बरोबर. मग पब्लिक फोल्डरमध्ये टाकून देण्यासाठी आपण काय करणार, रिक्वेस्ट डॉट फाईल्स, त्यातलं काही इमेज काय करायची, इमेज करायची. इमेजला सांगायची जी काही रिक्वेस्ट डॉट फाईलमध्ये इमेज येईल त्याला काय कर, मूव्ह कर. मूव्ह कुठं करायचं, मूव्ह करण्यासाठी काय करणार, MV राईट करणार. ठीक आहे. आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये सांगणार कुठे मूव्ह करायची. मग डबल कोड दिला, डबल कोड मध्ये मी सांगणार मला कुठं कुठं मूव्ह करायची. मग काय करणार, कुठं मला मूव्ह करायची, पब्लिक मध्ये, पब्लिक आणि स्लॅश द्यायचा. आणि पब्लिक मध्ये काय मला मूव्ह करायची, प्लस देऊन मला फाईल नेम करायचंय मूव्ह, जे आपण फाईल नेम मध्ये स्टोअर केलं ना, जे काही इमेजचं नाव आहे. मग काय केलं आपण, फाईल नेम काय केलं, मूव्ह केलं. आता बघू शकता सध्या माझ्या पब्लिक मध्ये काय आहे का, मोकळं आहे. ठीक आहे. मग आपण काय करू, आउटपुट पेजला गेलो, एक नवीन इमेज घेतली मी आणि याला काय केलं, सेव्ह केलं, सेव्ह केलं. ठीक आहे. मग आपण कोड मध्ये गेलो, पब्लिक फोल्डर मध्ये चेक करू, मला आली एक इमेज भेटली, आली ना. ठीक आहे ना, समजलंय ना पॉइंट आप तुझा ऑनलाईन मध्ये. ऑफलाईन मध्ये समजलंय ना आजचा पॉइंट. आपण काय केलंय, की जे आपल्याला फाईल अपलोड करायची होती, काय करायची होती, इमेज अपलोड करायची होती. मग आपण काय केलंय, सिंपल दररोज जे करत होतो तो आपण एक काय घेतलंय, राऊट एक URL बनवली कोणती, स्लॅशची, त्याला रेंडर केलं होम पेज. ठीक आहे. होम पेज रेंड केलं. मग होम पेज आपण काय केलं, होम पेज मध्ये एक फॉर्म बनवला. फक्त जेव्हा बी आपल्या फॉर्म मध्ये इमेज असेल तेव्हा आपण काय राईट करणार, NC टाईप राईट करणार. ठीक आहे. जेव्हा बी वगैरे PDF असू किंवा इमेज असू किंवा दुसरं काय तुमचे, म्हणजे इमेज PDF आली की फॉर्म मध्ये काय राईट करणार, NC टाईप राईट करणार. ठीक आहे. बाकी आणि टाईप दिलाय आपण फाईल, डेटा जाणार सेव्ह URL ला. मग इंडेक्स फाईल मध्ये आपण काय केलो, एक सेव्ह URL घेतली आणि जी काय आपल्याला इमेज भेटते कशात भेटते, रिक्वेस्ट डॉट फाईल मध्ये. आणि त्याला आपण काय केलंय, युनिक नाव दिलंय. आपण काय केलंय, फाईल नेम दिलंय इथे. ठीक आहे. आणि आपण इथे काय केले, फाईल मूव्ह केली, म्हणजे आपल्याला पुढे मूव्ह करायची ते सांगितले ह्या URL. ठीक आहे. जे आपण पहिल्यांदा काय केलं, की फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, पॅकेज इन्स्टॉल केलं. ठीक आहे. पॅकेजला काय केलं, रिक्वायर्ड केलं. मग जे काय आपल्याला पॅकेज आहे ते पॅकेज काय करायचं होतं, यूज करायचं होतं. मग ते पॅकेज यूज करण्यासाठी आपण काय केलं, त्याची एक मिडलवेअर राईट केली. त्याची मिडलवेअर काय आहे, ॲप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये अपलोड. ठीक आहे ना. काय केलं आपण, एक मिडलवेअर राईट केली. ती मिडलवेअर काय करते, की आपल्याला जे काय इमेज येतात ते इमेज कशात आपल्याला भेटते, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये भेटतात. मग जे काय आपल्याला इमेज भेटली ती कशात भेटतात, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. मग आपण एक व्हेरिएबल घेतला, व्हेरिएबलला सांगितलं पहिलं काय, की एक डेट, म्हणजे जे आपल्याला सेकंड भेटतं काहीतरी नंबर देईन आपल्याला, ते नंबर काय कर पहिल्यांदा टाक. आणि लास्टला काय टाक, जे काही इमेजचं रिक्वेस्ट डॉट फाईल मधले इमेज असेल ते इमेजचं नाव घे. ठीक आहे. मग आपल्याला काय झालं याने, की एक युनिक नाव भेटलं. त्यानंतर आपण काय केलं, की जी काय फाईल आहे त्याला मूव्ह केलं, कुठं केलं, की पब्लिक फोल्डर मध्ये. ठीक आहे. इथं समजलंय, पॉइंट क्लिअर. ट्राय करतात. ठीक आहे. एवढं ट्राय करा. झाल्यानंतर मेसेज बॉक्स, ऑनलाईन नंबर झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. तर आपल्याला काय करायची, डेटाबेसची कनेक्शन आणायची. जी काही इमेज आहे ती आपल्याला काय करायची, डेटाबेस मध्ये स्टोअर करायची. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी पहिलं काय लागतं आपल्याला, एक युटिल लागेल. मग युटिलला आपण करू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये युटिल. ठीक आहे. मग युटिल केले आपण. मग युटिलची मिडलवेअर आहे, काय मिडलवेअर ती एक राईट करून घेऊ. युटिलची मिडलवेअर, युटिलची मिडलवेअर काय, एक व्हेरिएबल घ्यायचा, कोणता घ्या, मी exe घेतला.
मग युटिल डॉट काय पुढे प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉन डॉट कनेक्ट होते कॉन डॉट ठीक आहे. पहिला आपण डेटाबेसची कनेक्शन मध्ये समजेल. आता आपण काय केलं युटिल रिक्वायर्ड केलं ठीक आहे. यानंतर आपण काय रिक्वायर्ड करणार मायस्क्यूएल राहील आपलं. मायस्क्यूएल ला काय करू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये मायस्क्यूएल तुम्ही टू करणार ठीक आहे. माझा ओल्ड व्हर्जन आहे म्हणून ठीक आहे. मायस्क्यूएल काय केलं आपण रिक्वायर्ड केलं. यानंतर काय की आपल्याला डेटाबेसची कनेक्शन आणायची त्यासाठी एक व्हेरिएबल घेतला कॉन त्याला काय सांगितलं मायस्क्यूएल डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये पहिलं होस्टला केलं आपण. होस्ट काय आपला लोकल होस्ट आहे आपला. सेकंड युजर काय रूट आणि पासवर्ड माझा एमटी. यानंतर डेटाबेस काय आपला A to Z_ तुमचा जो आहे तो टाका माझा A to Z_ डेमो. याने काय झालं आपलं डेटाबेसची कनेक्शन पॉसिबल झालं ठीक आहे. मग यानंतर आपण जे काही युटिल इम्पोर्ट केलंय त्याची काय करणार एक मिडलवेअर आहे. त्याची मिडलवेअर कशी एक व्हेरिएबल घ्यायचा कोणता मी XC घेतला तुम्ही कोणता घ्या ठीक आहे. मग त्याची मिडलवेअर कशी की युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट मध्ये जे काय कनेक्शन आणले ती कॉन आणि ते क्युरी ठीक आहे. त्यानंतर बाइंड राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉन ठीक आहे. ही काय झाली युटिलची मिडलवेअर झाली ठीक आहे ना. मग आपल्याला काय करायचे की जे आता काय भेटते आपल्याला रिक्वेस्ट डॉट फाईल मध्ये काय भेटतंय इमेज भेटते आणि रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये काय भेटते आपल्याला त्याचं टायटल भेटतंय. दोन फील्ड घेतल्यात ना आपण एक टायटल घेतलं आणि एक इमेज घेतली. मग आपल्याला काय करायचंय की ती डेटाबेसला सेव्ह करायची. मग डेटाबेसला सेव्ह करण्यासाठी आपण काय करणार सिंपली पहिले एक टेबल बनवून घेणार ठीक आहे. टेबल बनवू आपण कोणता क्रिएट झाला का क्रिएट टेबलला नाव काय द्यायचं इमेज ठीक आहे. इमेज नाव द्या. इमेज घेतलं पहिलं काय राहील काय राहतं पहिलं आयडी राहते का आयडीला टाईप इंट प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट ठीक आहे. दुसरं काय राहील आपलं टायटल राहील. आपण टायटल दिलंय ना टायटल टाईप वॅरकर घेतला 100 आणि नेक्स्ट काय इमेजला टाईप कोणता द्यायचा टेक्स्ट देऊ आयडी कसा देणार आपण जी इमेजचा पाथ आहे तो कशात आहे स्ट्रिंग मध्ये ना. मग त्यासाठी आपण टेक्स्ट घेतलंय. मग आता काय झाले आपली क्रिएट टेबलची क्युरी राईट झाली. याला करू कॉपी आणि वर्कबेंचला आपण काय करू टेबल क्रिएट करून घेऊ. याला केलं वर्कबेंच ओपन मला झॅम्प पण करायला लागेल. झॅम्प चालूच आहे ठीक आहे. जी आपण डेटाबेस पहिला यूज करू आणि जी आपण टेबल बनवली टेबलची क्वेरी रन करू. त्याने काय झालं आपला क्रिएट टेबल झाला ठीक आहे. मग आपला टेबल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं टेबल मध्ये डेटा भरायचा आहे ठीक आहे ना. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी आपण एक क्युरी राईट करतो. काय क्युरी सांगा बरं मला where SQL equal to tilt इन्सर्टची क्युरी सांगा इन्सर्ट इनटू टेबल नेम काय इमेज. पहिलं काय राहणार आपलं टायटल दुसरं काय राहणार इमेज. त्यानंतर कोणता कीवर्ड व्हॅल्यूज चुकलं का व्हॅल्यूज ठीक आहे. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू कशाची राहणार टायटलची दुसरी इमेजची. मग आपलं जे टायटल आले ते कशात आले आपलं कशात आलंय टायटल कशात आलंय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. जो काही टेक्स्ट येतो तो कशात येतो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आणि रिक्वेस्ट डॉट बॉडी मधलं काय घेतलं
तुम्ही म्हणता ना डी व्हेरिएबल घेतला नाही, कारण आपल्याला एकच राईट करायची त्यामुळे डी व्हेरिएबल नाही घेतला. ठीक आहे, कारण लेंथी होईल ना, डी व्हेरिएबल घेणार परत डी डॉट, थोडंसं लेंथी होते ना, आपल्याकडे एकच फील्ड आहे त्यासाठी रिक्वेस्ट डॉट बॉडी मधलं टायटल घेतलं. ठीक आहे, आणि दुसरं काय आहे, इमेज आहे. मग इमेज आपण कशा स्टोअर केली, कोणत्या व्हेरिएबल मध्ये, फाईल नेम. आपल्याला फाईल नेम स्टोअर करायची, मग डॉलर मध्ये जी फाईल नेम आहे ती सिंपली पास करून दिलं. ठीक आहे, मग यानंतर आपल्याला करायचंय काय, की जी काय इमेज आहे, जी काय आपली काही राहिली क्युरी झाली, त्याला काय करायची, रन करायची. रन करण्यासाठी आपण काय करतो, एक व्हेरिएबल घेतला, व्हेरिएबल नंतर अवेट घेतला, आणि अवेट मध्ये काय केलं, EXE ला जी आपली क्युरी ती काय केली, एसक्यूएल क्युरी पास केली. मग अवेट यूज केलं, आपल्याला दुसरं काय यूज करणं आहे, असिंग. असिंग कुठे, फंक्शनच्या आधी राईट करणार, असिंग राईट केलं. ठीक आहे, आणि जो काय डेटा भेटेल आपण तो रिक्वेस्ट डॉट सेंड करू डेटा. मग आउटपुट पेजला गेलो, जी काही इमेज भेटली त्याला मी रिप्लेस केलं, झाला डेटा इन्सर्ट. काहीतरी भेटलंय ना, इन्सर्ट आयडी भेटलाय, काहीतरी सर्व्हर स्टेटस भेटलाय, म्हणजे काय आपला डेटा इन्सर्ट झाला. वर इमेज मध्ये जाऊ, आपण चेक करू कोणता टेबल आपला, इमेज. कुठे इमेज, इथे आली, टायटल नाही आलं. ठीक आहे, टायटल तर आपलं नेम चुकलं असेल, पण इमेज आली ना. ठीक आहे ना, इमेज तर आली. इथं समजलंय. प्रॅक्टिस करता तुम्ही एवढी का पुढे घ्यायचं, थोडस काय करायचं, काय करायचं, प्रॅक्टिस करतात. ठीक आहे, उद्या आपण इमेज शो करू. इमेज नंतर आपण व्हिडिओ घेणार, PDF घेणार, वर्ड फाईल घेणार. ठीक आहे, म्हणजे ह्यात बी आज फक्त आपण इमेज पाहिली. ठीक आहे, उद्या आपण प्रिंट करू. प्रॅक्टिस करणार का, घ्यायचं इमेज शो करायची. तुम्हाला हिंट सांगू, तुम्हाला हिंट दाखवू का. ठीक आहे, पहिलं आपलं हे टायटल का नाही आलं, ठीक आहे, तुम्हाला हिंट सांगू का करून दाखवू, करून दाखवू का, ट्राय करता ना तुम्ही. ठीक आहे, आता आपण काय केलंय, डेटाबेसला डेटा स्टोअर केलाय. ठीक आहे, मग यानंतर आपल्याला काय करायचे, डेटा शो करायचा आहे. मग शो करण्यासाठी डेटा काय करतो आपण, एक URL बनवतो, ऍप डॉट गेट. त्यामध्ये काय करणार, स्लॅश लिस्ट घेतली, त्यामध्ये एक फंक्शन. मला असं वाटतं तुम्ही ट्राय करू शकता, पण सेंड सांगतो. ठीक आहे, मी करून दाखवतो, तुम्ही ट्राय करा. पहिलं काय राहतं, रिक्वेस्ट, दुसरं काय राहतं, रिस्पॉन्स. जो काय रिस्पॉन्स येईल तो काय करू आपण, सेंड करू. ठीक आहे, सेंड केला. मग आपल्याला काय करायचं की जो डेटाबेसला आपला डेटा सेव्ह आहे, काय एक टायटल सेव्ह आहे आणि दुसरं काय इमेज सेव्ह, ते काय करायचं आपल्याला घेऊन यायचंय. मग घेऊन येण्यासाठी आपण काय करणार, क्युरी राईट करणार. कोणती क्युरी आपली, सिलेक्टची. सिलेक्ट स्टार फ्रॉम इमेज. ठीक आहे, याने का होईन आपला डेटा येईल. आता क्युरी काय करायची, क्युरी राईट झाली, क्युरीला आपल्याला रन करायची. क्युरीला रन करण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला डेटा, त्याला सांगितलं अवेट, आणि अवेट मध्ये EXE ला काय केलं, SQL पास केली. ठीक आहे, आणि अवेट यूज केलं म्हणजे की आपल्याला काय यूज करणं आहे, असिंक यूज करणं आहे. कोमाच्या आधी झाला का, असिंक राईट केलं. ठीक आहे, असिंक झालं. मग जो काय आपल्याला डेटा येणार आहे तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये येणार आहे, डेटा व्हेरिएबल मध्ये. मग डेटा व्हेरिएबल आपण प्रिंट करू आउटपुट पेजला. URL चेंज करू, कोणती, लिस्टला. आलाय डेटा, एक आलाय ना. आता टायटल आपलं जेव्हा इन्सर्ट नव्हतं झालं म्हणून टायटलच नाही आलं. ठीक आहे, इमेज तर आली ना. मग आता जी इमेज आली, यानंतर आपण काय करतो, जो काय डेटा येतो तो डेटा आपण फॉरवर्ड करतो कोणत्या, दुसऱ्या पेजला, ज्या पेजला आपल्याला डेटा. मग डेटा फॉरवर्ड करण्यासाठी आपण काय करतो, एक OBJ घेतो. काय OBJ घेतला, राऊंड ब्रॅकेट मध्ये जी काय आपल्याला डेटा आलाय तो एक, मी इन्फो देतो, आणि जो काय डेटा भेटला तो डेटा पास केला, OBJ क्रिएट केला. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं की एका पेजला काय करायचं, डेटा फॉरवर्ड करायची. मग त्यासाठी रिक्वेस्ट डॉट रेंडर. ठीक आहे ना, रेंडर मध्ये कोणती आपली, लिस्ट डॉट EGS, आणि काय फॉरवर्ड करायची का, OBJ सिंपली पास करून द्यायचा. ठीक आहे, डेटा पास केला. व्ह्यूज मध्ये आपण EGS फाईल बनवून घेऊ, की आपली एक्झिस्ट नाही ना, फाईल बनवली, लिस्ट. ठीक आहे, मग लिस्ट मध्ये आपण काय करू, टेबल घ्यायचा का ड्यू घ्यायचा, टेबल मध्ये करायचं का,
ठीक आहे, आज आपण टेबल मध्ये घेऊ, उद्यापासून देऊ वगैरे. ठीक आहे, त्याला एक बॉर्डर देऊ 1, विड्थ देऊ 100%. ठीक आहे, टी आर मध्ये एक टी आर राहील, टी हेड पहिलं सिरियल नंबर, दुसरं काय राहील टायटल, नंतर इमेज. ठीक आहे, इमेज घेतला. मग आपण काय करतो, डेटा प्रिंट करण्यासाठी काय करतो, एक लूप घेतो, बरोबर ना. कोणतं लूप घ्यायचं, फॉर लूप घ्यायचं का मॅप घ्यायचं, मॅप घेऊ आपण. मॅप मध्ये एक फंक्शन मध्ये पहिलं जी काय आपला डेटा येणार तो आणि दुसरा इंडेक्स नंबर साठी जो काय सिंटॅक्स EGS चा तो क्लोज केला आणि त्याला स्टार्ट केला. मग फॉर लूप मध्ये एक आपण TR घेणार आणि TR मध्ये TD. पहिलं कशासाठी, सिरियल नंबर साठी घेऊ I प्लस 1, क्लोज केला. दुसरं काय आपलं, काय दुसरं सांगा, टायटल. ठीक आहे, चेक करायचंय डेटा होतोय का प्रिंट. काय म्हणतंय, रिक्वेस्ट डॉट रेंडर इज नॉट, रिक्वेस्ट केल्या रिस्पॉन्स असतं तिथं. ठीक आहे, आला एक डेटा. ठीक आहे, आपण टायटल प्रिंट केलं, टायटल नाही आलं, इमेज नाही केली आपण प्रिंट. मग इमेज कशी प्रिंट करायची, की एक TD घेतला, इमेज आपण कशात प्रिंट करतो, इमेजची फक्त आपल्याकडे काय आहे, URL आहे, URL म्हणजे पाहतोय. ठीक आहे ना. मग इमेज प्रिंट करण्यासाठी IMG टॅग घेतला आणि जी काय आपल्याला इमेजचा पाहतंय, आपला पुढे पाहतंय, डेटाबेस मधून येणार आहे. कशात येणार आहे, आयटम डॉट काय इमेज नाव दिले. ठीक आहे, याला केलं क्लोज. आली इमेज, आली नाही आली, का नाही आली, की आपण ऍक्सेस नाही दिला. आपली इमेज कुठे, की डेटाबेस मधून फक्त URL येते. काय येते आपल्या डेटाबेस मधून, URL येते आणि आपली इमेज कुठे येते. ठीक आहे, मग ह्यातनं जी डेटाबेसला URL आहे स्टोअर, ह्यातली इमेज काय झाली पाहिजे, स्टोअर झाली पाहिजे. म्हणजे ह्यातनं इमेज दाखवायची कशातनं, पब्लिक फोल्डर मधून. मग पब्लिक फोल्डर मधून ऍक्सेस घेण्यासाठी एक मिडलवेअर आहे. मग काय मिडलवेअर आहे ते, ही काय करते आपल्याला डेटा घेण्यासाठी, आणि दुसरी मिडलवेअर आहे कशी, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॉट स्टॅटिक्स, आणि स्टॅटिक मधून कुठून फाईली घ्यायच्या ती सांगायचं. कुठून फाईली घ्यायच्यात आपल्याला, पब्लिक म्हणून, आणि बॅकस्लॅश. झाली मिडलवेअर राईट. याने काय होतं, की जे काही इमेज आहे पब्लिक फोल्डर मधले ते काय होते, शो करतो ही मिडलवेअर. मग आपण आउटपुट पेजला गेलो, ह्याला केलं मी रिफ्रेश, झाली इमेज शो झाली ना. तुम्ही ह्याला विड्थ हाईट वगैरे स्टाईल देऊ शकता थोडीशी. मी इमेजला थोडी स्टाईल देतो, STY स्टाईल मध्ये घेतलं, ह्याला विड्थ देतो मी 20 पिक्सल आणि हाईट देतो थोडीशी 20 पिक्सल. आउटपुट पेजला गेलो, याला केलं मी रिफ्रेश, आली एक इमेज आली. ठीक आहे, आपण अजून एक इमेज तुम्हाला दाखवतो. फ्लॅशला गेलो, एक टायटल घेऊ, एक इमेज सिलेक्ट करतो. इमेज आहे का माझ्याकडे, ठीक आहे, हा लोगो आहे माझ्याकडे, लोगोच करतो. ह्याला काय केलं, सेव्ह केलं, डेटा झाला सेव्ह. आता आपल्याला जायचं कुठे, लिस्टला. आलं टायटल, आलं इमेज आली. की आपण केलंय काय, की जसं आपण डेटा आणतो तसं सेम डेटा आणला, फक्त डेटा शो करण्यासाठी आपण काय केलं, एक मिडलवेअर राईट केली. हे मिडलवेअर काय करते, की जो काही डेटा आहे म्हणजे इमेज शो करण्यास आपल्याला काय करते, मदत करते. म्हणजे आपण हे मिडलवेअर राईट नाही केली, याला कमेंट आउट केलं मी, आता इमेज शो नाही होणार. हे मिडलवेअर काय करते, की आपल्याला जी इमेज आहे ती इमेज शो करण्यास मदत करते. ठीक आहे, आणि ही वरची मिडलवेअर काय करते, इमेज घेण्यात मदत करते, फॉर्म मधून इमेज घेण्यास मदत करते. आणि ही इमेज काय करते, ही मिडलवेअर काय करते, इमेज दाखवण्यास मदत करते. ठीक आहे, समजलंय का. नाही तर आपण उद्या घेऊ आपण इमेज शो करण्याचा, पण ट्राय करा तुम्ही. ठीक आहे, ही मिडलवेअर टाका. जेव्हा मी तुम्हाला काय करायची, की इमेज शो करायची, तेव्हा ही मिडलवेअर तुम्ही कंपल्सरी टाका. ऑनलाईन मेंबर्स आपण तुम्हाला शेअर केली.
ठीक आहे, चालेल. समजलाय पॉईंट आजचा. इमेज शो करण्यासाठी कोणती मिडलवेअर करणार? ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॉट स्टॅटिक्स, आणि कुठली शो करायची ते एक दाखवायचं. म्हणजे कुठे आपली पब्लिक फोल्डर मध्ये, पब्लिक फोल्डर मधली शो करेल. ट्राय करतात एवढं, इमेज शो करतात. ठीक आहे, इमेज शो करा तुम्ही, बघा ट्राय करा. इन्सर्टची काही क्युरी दाखवायची गरज नाही, मी मिडलवेअर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर करतात ना ट्राय. ठीक आहे, ट्राय करा, झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा.